Gloria wept like a child when I left England. मी इकडे आल्यानंतर खूप काळ तिची पत्र येत राहिली. I was tired of letter writing. She was a lecturer of philosophy. पुढे काय झालं कोण जाणे. एक दिवस जिम नॉटनचं पत्र आलं. ग्लोरिया वेड्याच्या ऐशीच्या गेली. म्हणणारी बोर्ड आठवणीवर गडियन म्हणणारी तत्वज्ञान शिकवणारी ग्लोरिया तुला वेळ लागतो. मला खूपदा प्रश्न पडतो भाऊराव, वेडी माणसं डोक्यात नेमकं काय शकत असतील. त्यांना जुन्या गोष्टी आठवत असतील. इंग्लंड मधल्या कुठल्या तरी कोपऱ्यात इस्पितळातल्या काळोख्या खोलीत बसून ग्लोरियाला माझी आठवण येत असेल. मी तिच्याकडे पुढे ठेवून येईन म्हणून ती वाट बघत असेल. मला या विचाराचा नंतर खूप त्रास व्हायला लागला. मला वाटायला लागलं की हा विचार करून मला वेळ लागेल. So I decided to forget it. Forget it, forget it. That's my motto, forget it. And now my Gloria is dead. And that also I must forget. Forget it, forget it, forget it. दमयंतीचं पुढे काय झालं? दमयंती नको म्हणाली. ही तर तुमची फसवणूक झाली. नो, नॉट एक्झॅक्टली. ती नको म्हणाली असं म्हणण्यापेक्षा आम्ही दोघंही नको म्हणालो. का? हे सगळं काय झालं राव? कसं झालं? मला तर काहीच खरं वाटत नाहीये. संस्कृतचे एवढे नावाजलेले प्रोफेसर बाळासाहेब सुद्धा तुझ्या आप्पांच्या आणि नानांच्या रांगेत जाऊन बसतात. कालपर्यंत आपल्या मिळून मिसळून वागणारी चालती बोलती विद्वान माणसं अशी एकाएकी खुर्चीत खेळून कशी बसू शकतात? हे सगळं नेमकं काय आहे? मलाच काही माहिती नाहीये. मी तुला तरी काय सांगू दमयंती. पण मग याच्या मागे काही फॅमिली हिस्ट्री आहे का? इतिहासाचं मला माहिती नाही, पण खुर्ची खालचा भूगोल मात्र ही मंडळी सतत न्याहाळत निरखत बसलेली असतात एवढं खरं. आप्पांचंच बघ ना, एवढी रोअरिंग प्रॅक्टिस, पण एक दिवस अचानक खुर्चीत बसायला लागले. देन नाना जॉइंड हिम. आणि आता बाळा. इट्स रिअली स्ट्रेंज. तू लंडनला जाण्याच्या अगोदर आपण थोडं थांबूया असं ठरवलं होतं. आपल्याला वाटलं होतं नानासाहेबांच्यात काही सुधारणा होईल, पण सुधारणा तर जाऊ देच. आता बाळासाहेब सुद्धा. मला देखील धक्का बसलाय, पण काय करायचं? तेच मी तुला विचारायला आले आज. आपण काय करूया? कशाचं? लग्नाचं. हे बघ, तू अजिबात गैरसमज करून घेऊ नकोस, पण मला मनात काहीच ठेवता येत नाही. म्हणून तर तू मला आवडतेस. बोल, मोकळेपणानं बोल.
मला भीती वाटते राहू. हा आजार अनुवांशिक तर नसेल? एकाच कुटुंबातल्या तिघांच्याही मानसिक आजाराचे सिम्पटम्स इतके सारखे कसे? मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. नाही तसं नाही रे. नाही तसंच आहे. मला वाईट वाटू नये म्हणून तू शब्दांची लपवाछपी करू नकोस. तुला ते जमणार नाही आणि मला आवडणार नाही. यू आर राईट. तुला असं वाटतंय की आय विल ऑल्सो जॉईन देम प्रॉब्ली. अगदी तसंच नाही रे. तसंच आहे. मी सुद्धा त्यांच्या रांगेत जाऊन बसेन अशी शंका येते तुला. मी अगदी नकारच ठरवून आले असं का बोलतोयस तू? स्टिल देयर इज अ होप. तू एकदा जरी ठामपणे म्हणालास ना की माझं असं होणं शक्यच नाही म्हणून, तरी मला आधार वाटेल. माझ्या कुटुंबाचा इतिहास खूप विचित्र आहे. भविष्याबद्दल मला काही माहिती नाही आणि मी कोणी ज्योतिषी किंवा मानसशास्त्रज्ञ नाहीये तुला ठामपणे काही सांगायला. आणि तुला खरी खोटी स्वप्न दाखवायला तू कोणी माझी अशील नाहीयेस, प्रेयसी आहेस. म्हणजे तुला सुद्धा असंच होईल असं वाटतंय का? होणारही नाही कदाचित. इट्स अ चान्स. तुला मनापासून सांगते, माझ्या मनाचे सरळ सरळ 2 कप्पे झाले. एक म्हणते लग्न करू, मग जे व्हायचंय ते होऊ दे, किंवा लग्न नको. आपण काय करायचं? जे काही ठरवायचं ते दोघं मिळून ठरवू. तुझ्यावर पश्चात्तापाची वेळ यायला नको. दमयंतीनं तराजू असा माझ्यासमोर समतोल धरला. करूया नको करूया. आणि तिच्या नकोच्या पारड्यात मी माझा नको टाकला. पण मग आता तुम्हाला वाईट नाही वाटत? तुम्हाला तर काहीच झालं नाही. अहो मी कसा बसा सुटलो? जे सुटलो असं नाही, मी सुटलो. अँड दॅट मस्ट बी बिकॉज ऑफ माय ॲबिलिटी टू फॉरगेट. येस, आय ट्राय टू फॉरगेट. मी मनात काहीही टेन्शन ठेवत नाही. भाऊरावांशी गप्पा मारा, काहीतरी विसरा. राधाक्कांना फुलं द्या, काहीतरी विसरा. बरोबर, तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कदाचित संशय येत असेल की हा माणूस असा काय वागतो? हा माझ्या बायकोच्या रूपाचे गोडवे गातो, तिचं कौतुक करतो, तिला फुलं देतो. पण आय मस्ट टेल यू, आय हॅव गॉट नथिंग अल्टरनेट इन माय माइंड, नथिंग ऑफ द सॉर्ट. पण मी कुठे तुम्ही बोलू नका, तुम्ही गप्प बसा. तुम्ही गप्प. हे बघा, ऐका. नो डाऊट आय लव्ह हर. माझं खूप प्रेम आहे तुमच्या बायकोवर. पण कसं? यू रिमेंबर व्हॉट ग्लोरिया सेड? मॅरेज इज इनसिग्निफिकंट. आठवणी पाहिजेत आयुष्यभर पुरतील अशा. माझा परमेश्वरावरती विश्वास नाही, पण गाठी मारणारी कुणीतरी एक शक्ती आहे असं मला आजकाल वाटायला लागलंय. पण नाहीतर सांगा ना, मी आणि ग्लोरिया कुठे, तुम्ही आणि राधाक्का कुठे, मी आणि दमयंती कुठे? अँड इवन दिस ब्लडी मावशी 10 वर्षाची असताना विधवा झाली. 10 वर्षाची असताना तिला तांबडी केली चोरांनी. काय दिसायची ती. तुम्ही तिच्या आत्ताच्या रूपावरती जाऊ नका. शी इज ग्रॅज्युअली किलिंग हरसेल्फ. इतकी सुंदर गायची तुम्हाला सांगतो.
हो, नाही मी कधी ऐकलं नाहीये, पण आमच्या आजोबा तिला एकदा मुंबईला घेऊन गेले होते. ती 8-10 वर्षाची असताना तिच्या गाण्याची एक रेकॉर्ड काढली तिने. माझ्या आजोबा तिला अंजनी म्हणायचे. का सांगा, का सांगा? अंजनी मानतो कैसी. मी तिला म्हटलं हा घे ग्रामोफोन, ऐक ती रेकॉर्ड. या वाड्यात कुठे कुठे काय काय पडलंय कोण जाणे. तिला म्हटलं तू केस वाढव, बघूया कोण काय करतं ते. मी लंडनला गेलो ना, तिच्या आधी तिच्या सासरी गेलो होतो तिला आणायला. तिचा सासरा म्हणला पाठवणार नाही. मी मावशीला विचारलं तुला यायचंय, हो म्हणाली. त्या सासऱ्याच्या तोंडावरती मी तिला घेऊन आलो होतो. पण उपयोग काय? शी इज किलिंग हरसेल्फ. तिची कुठल्या तरी एखाद्या चांगल्या पुरुषाबरोबर गाठ पडली असती तर. तुम्ही सौभद्र पाहिलंय? सौभद्र नाही, आपण सगळेजण जाऊया बघायला. त्या सौभद्रमध्ये एक सूत्रधार, तो साकी म्हणतो काहीतरी, काय ईशादने कन्येपूर्वी तिच्या पती ते विधी निपजवितो भार्ये. ईशाज्ञे विण काही न होती सृष्टीतील ती कार्ये.
दमयंती तू ये ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. मला परवाच कळालं. तुला आधीच कळलं? मला माझ्या तोंडाने सांगायचं होतं. दुसऱ्यानं सांगितलं म्हणून बातमी बदलते थोडीच. खरंय. बस ना. नाही, थोडी घाईत आले. सावकाश यायचंस. आता माझा वेळ माझा कुठं राहिला? उभ्या उभ्याच जाणार आहेस? आज तरी. पत्रिका द्यायला आली आहेस? छे रे, औपचारिकपणा तुला आणि मला दोघांनाही कुठं आवडतो. आणि जी गोष्ट देऊन किंवा घेऊन दोघांनाही आनंद मिळणार नाही हे नक्की माहिती आहे, ती गोष्ट कशाला द्यायची? म्हणजे मला आनंद देणारी एखादी गोष्ट अजूनही तुझ्याकडे आहे?